काल रात्री की आज सकाळी माझ्यावर काही गुन्हे दाखल केलेले आहेत, माझ्यासोबत माझ्या सहकार्यावर काही गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि हे गुन्हे कशासाठी आहेत तर मुंबईकरांसाठी लढण्यासाठी आहेत, मुंबईकरांच्या हक्कासाठी लढण्यासाठी. जो डिलाई रोड ज्याची साधारणपणे 100 ते 120 मीटरची एक लेन गेले 10 दिवस तयार असून बंद ठेवली होती का तर इकडच्या घटनाबाह्य खोके सरकारला उद्घाटन करायचा वेळ नाही आहे. पण हा रस्ता डिलाई रोडचा ही दुसरी जी बाजू आहे ती साधारण 10-15 दिवसापासून तयार होती. आता उद्घाटन कधी करायचं वेळ मिळत नाही म्हणून ही BMC थांबली होती आणि आम्ही काल परवाकडे अभिमानाने उद्घाटन केलेलं आहे. एक तुम्हाला सांगतो, जी काल माझ्यावर गुन्हे दाखल केलेत आज सकाळी जी केस झालेली आहे, माझी ह्याला एकच साधी सोपी रिॲक्शन आहे की मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी लढत असताना जर माझ्यावर असे गुन्हे दाखल होत असतील तर आज माझ्या आजोबांना अभिमान असता असे हे गुन्हे दाखल झालेले आहेत. कारण मुंबई आम्ही लुटू देणार नाही, महाराष्ट्र आम्ही झुकू देणार नाही. हे जे सरकार चाललं आहे आपल्याला माहिती आहे, हे बुलेट ट्रेनमधून येणारं जाणारं सरकार आहे. बुलेट ट्रेन झाल्या हे पलीकडे जाणारं सरकार आहे. जिथे वर्ल्ड कपची फायनल होईल तिथे सरकार जाऊन बसेल. आता मला वाटतं पहिले गुन्हे जे दाखल व्हायला पाहिजेत ते जे 2 पालकमंत्री आहेत, एक बिल्डर पालकमंत्री आहेत आणि एक दुसरीकडचे पालकमंत्री आहेत जे BMCमध्ये जाऊन अतिक्रमण करून बसलेले आहेत. त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल झालेले आहेत? तर जे प्रशासक आहेत, जे म्युन्सिपल कमिशनर आहेत, कदाचित मी ऐकतोय त्यांना बदलीकडून कुठे पलीकडे जायचं आहे, दिल्लीला जायचं आहे की कुठे प्रमोशनवर जायचं आहे. पण एकच महत्त्वाचा प्रश्न हाच राहतो की गेल्या 1 वर्षामध्ये हे सगळे घोटाळे जे केलेले आहेत त्याच्यावर त्यांची सही आहे. अशा व्यक्तीला प्रमोशन मिळणार का आणि दुसऱ्या कुठच्या खात्यात घेतलं जाणार का? चौकशी का नाही झाली असून? पाहिलं असेल आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्टर्सचा मी बोलत होतो रस्त्याचं, एक कॉन्ट्रॅक्टरनं त्यांना आता बाद करायला लागलेलं आहे. पण आमच्यावर रस्ता चांगला तयार झाल्यानंतर लोकांसाठी तुम्ही उघडत नाही म्हणून आम्ही जेव्हा तो उघडून देतो तेव्हा आमच्यावर गुन्हा दाखल होतो. पण त्या कॉन्ट्रॅक्टरवर अजून गुन्हा दाखल झाला नाही किंवा त्याचं ब्लॅकलिस्टिंग झालं नाही. हे कोणाचं सरकार आहे? म्हणजे गुन्हे जे सत्यमेव जयतेच्या सोबत उभे राहतात त्यांच्यावर दाखल केले जातात, पण सत्तामेव जयते किंवा कॉन्ट्रॅक्टरमेव जयते जे बोलतात त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत. राज्यपाल महोदयांनी मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत, ज्यांचे आता थोडेच दिवस राहिलेले आहेत, 31 नंतर बाद होणार आहेत, त्यांना बोलून घ्यावं आणि थोडी समज द्यावी की राज्यात पण थोडं लक्ष द्यावं. नुसतं घराघरा फिरता, इतर राज्यांमध्ये तुम्ही प्रचार करायला जाता, घाणेरडं राजकारण व्यस्त असता, पण राज्यात थोडं लक्ष द्यावं. कारण 2-4 उदाहरणं तुमच्या समोर आणतो मी. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे परवाकडेच नवी मुंबई मेट्रो ही सुरू झाली. पत्रकार परिषदेतून मी 2-3दा विषय घेतल्यानंतर आणि एक ट्विट झाल्यानंतर कुठेही गाजावाजा न करता त्यांनी सुरू केली. पण 5 महिन्यापासून ही मेट्रो तयार होती, टेस्टिंग झालं, सगळं होतं, पण थांबली का होती? कारण उद्घाटनाची वेळ मिळत नाही. MTHL मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जेव्हा आमचं सरकार पडलं तेव्हा ही मुंबई ट्रान्स हार्बर लिंक ही साधारणपणे 85% पूर्ण होती. 2.5 वर्षात 85%. उद्धव साहेबांनी जानेवारी 2020 जो गर्डर लॉन्चिंग केलं होतं, प्रत्येक महिन्यात आपल्याच सोबत आम्ही जाऊन तिथे पाहणी करायचो, कुठे काही अडचण आहे का, काही अडथळे निर्माण झालेत का. 85% पूर्ण झाल्यानंतर देखील जी सप्टेंबर 2023ची डेडलाईन होती, नुसतं उद्घाटनाची तारीख ही डिसेंबर एंडची मिळाल्यामुळे आता दाखवले की 5% काम हे बाकी आहे. एखादं उद्घाटन करायचं नसेल तर सरकारी पद्धत अशी असते की रंगरंगोटीचं काम, दिवे न लावण्याचं काम हे बाकी ठेवतात, म्हणजे ज्या दिवशी तारीख मिळते लगेच 24 तासात तुम्ही ते सगळं करू शकता. पण आज आपण पाहताय की बिल्डरची बाजू घेण्याची, कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेण्याची, सगळे आपण प्रदूषणावर लिहिताय, पण उत्तर कुठून आले का? कोणा सरकारमधून? कुठूनच नाही आले. आणि म्हणून मुख्यमंत्री तर अकार्यक्षम आहेतच, त्यांना नुसतं राजकारण जमतं, घाणेरडं राजकारण. पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की माझी हीच विनंती राहील की राज्यपाल महोदयांनी त्यांना बोलून समज द्यावी की थोडं कामावर लक्ष द्या.